हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय डेटा स्ट्रक्चर. सो डेटा स्ट्रक्चर आर बेसिकली जस्ट दॅट दे आर स्ट्रक्चर विच होल्ड सम डेटा टुगेदर. इन अदर वर्ड दे आर यूज टू स्टोअर कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. ओके, फर्स्ट बघूया व्हॉट इज मीन बाय डेटा स्ट्रक्चर अँड इट्स डेफिनेशन. A data structure is a way of collecting and organizing the data in such a way that we can perform the operation on this data in effective way. Okay, data structure are way of organizing and storing data so they can access and work with efficiently. They define relationship between data and operation that can be performed on the data. There are many various kind of data structure defined that make it easier for data scientists and computer engineer. You will learn about various Python data structure and see how they are implemented. Okay, here show tree diagram of data structure. Actually data structure divided into two parts. First is built-in data structure and second is user defined data structure. Okay, built-in data structure आपण फर्स्ट इयरपासून बघतो, जे ऑलरेडी आपण यूज केलेले पण आहोत. ह्या बिल्ट इन डेटा स्ट्रक्चरची साईज फिक्स असते. इंटीजर असो, फ्लोट असो, कॅरेक्टर असो और बुलियन असो. ओके, आणि नेक्स्ट आहे युजर डिफाईन डेटा स्ट्रक्चर. युजर डिफाईन डेटा स्ट्रक्चरमध्ये कुठले कुठले येतात तर ॲरे, लिस्ट अँड फाईल हे युजर डिफाईन डेटा स्ट्रक्चर आहेत. लिस्ट हा डेटा स्ट्रक्चर फर्दर टू पार्टमध्ये डिवाईड होतो. फर्स्ट इज लिनियर अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. ओके, लिनियरमध्ये स्टॅक अँड क्यू हे डेटा स्ट्रक्चर येतात आणि नॉन लिनियरमध्ये ट्री आणि ग्राफ हे डेटा स्ट्रक्चर येतात. तर बघूया लिनियर म्हणजे काय अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय. ठीक आहे, लिनियर डेटा स्ट्रक्चर द डेटा आयटम आर ऑर्गनाइज सिक्वेन्शियली अँड दे आर आयटम आर ट्रॅव्हर्स सिरियली one after another and all data item in linear data structure can traverse during a single run. In case of non-linear data structure the data item are not organized sequentially. All data item in non-linear data structure not traverse during a single run. हा बेसिक डिफरन्स आहे. लिनियरमध्ये सिरियली सिक्वेन्शियली डेटा आयटम ट्रॅव्हर्स होतो आणि नॉन लिनियरमध्ये नॉट ऑर्गनाइज फॉर्मॅटमध्ये डेटा असतो आणि तो सिंगल नॉट अ ट्रॅव्हर्स ड्युरिंग अ सिंगल रन, म्हणजे सिंगल रनमध्ये हा ट्रॅव्हर्स होत नाही. ओके, हा बेसिक डिफरन्स आहे लिनियर आणि नॉन लिनियरमध्ये. नेक्स्ट बघूया primitive data structure. These are most primitive or basic data structure. They are building block of data manipulation and content pure simple value for a data. Python has 4 primitive data structure: integer, float, string and boolean. ह्याच्याबद्दल आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे. ओके, नेक्स्ट नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आर sophisticated member of data structure family. They don't just store a व्हॅल्यू बट रॅदर अ कलेक्शन ऑफ व्हॅल्यू इन व्हेरियस फॉर्मॅट. म्हणजे नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चरमध्ये हा डेटा स्ट्रक्चर कलेक्शन ऑफ व्हॅल्यू असतो. इन ट्रॅडिशन कम्प्युटर सायन्स वर्ड नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर आर डिवायडेड इंटू ॲरे, लिस्ट, फाईल. ॲरे, लिस्ट, फाईल हे तिन्ही नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ व्हॅल्यू म्हणजे कलेक्शन आपण स्टोअर करू शकतो हा डेटा टाईप यूज करून. ठीक आहे, नेक्स्ट बघूया यूजर डिफाईन डेटा स्ट्रक्चर. ॲक्च्युली डेटा स्ट्रक्चर युजिंग पायथॉन हा सब्जेक्ट आपण स्टडी करताना हा मोस्टली आपण यूजर डिफाईन डेटा स्ट्रक्चरमध्ये यूज करतो. ओके, यूजर डिफाईन डेटा स्ट्रक्चर म्हणजे कुठले आहेत जर स्टॅक, क्यू, लिंक लिस्ट हे यूजर डिफाईन डेटा स्ट्रक्चर आहे आणि तेच आपण डेटा स्ट्रक्चरमध्ये आपल्या सिलेबसमध्ये बघणार आहोत. ट्रॅडिशनली लिस्ट डेटा स्ट्रक्चर कॅन फर्दर कॅटेगराइज इंटू लिनियर अँड नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. Stack, queue are called linear data structure, whereas graph and trees are called non-linear data structure. This data structure and their concept are relatively complex but are used. बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.